आज हनुमान जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी आहे वैशाली. सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आमच्या सोसायटीमध्ये हनुमानाचा अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. आज हनुमान जयंतीनिमित्त सकाळपासून हनुमान चालीसा, हनुमानासाठीचे भजन कानावर पडत होते. आज खूप छान वाटत होतं. असं भक्तिमय वातावरण झालं होतं. हे बघा किती छान पूजा मांडली आहे. नंतर मंदिरात पण जाऊन दर्शन घेतलं. क्लब हाऊसमधलं मंदिर आहे हे आमच्या. आज सर्व देवांना पण खूप छान सजवलं होतं फुलांनी. महादेवाच्या पिंडीला पण बघा किती सुंदर सजवलंय. पांडुरंग, रखुमाई फुलांनी सगळ्यांचा शृंगार केलाय आज. आमच्या सोसायटीतले आजी आजोबा हे सगळं रोज करतात. रोजची पूजा, आरती हे रोज त्यांचा नियमच आहे. दोन्ही टाईम करतात. संध्याकाळची आरतीही करतात. हे बघा आज पौर्णिमा पण होती. म्हटलं चला आता उंबरा पूजन पण करून घेऊ. उंबरा पूजन झालं, देवपूजा झाली. मग आज खास असा प्रसाद बनवायचा होता. प्रसादाचा शिरा बनवायचा होता. तर हे सारं सामान मी घेतलं आहे आणि मी साखरेसोबत थोडा गुळही घालणार आहे. आणि ड्रायफ्रूट्स मी आता चिरत बसत नाही, त्यामुळे मी एव्हरेस्टचा मसालाच घालणार आहे. तर हे असं पाऊण वाटी मी रवा घेतला आहे. हे सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आधी. थोडासा ब्राउनिश झाला की मग तूप टाकून मी परत भाजणार आहे त्याला. असं बुडत्या तुपात रवा छान भाजून घ्यायचा. यामुळे त्याचे टेक्स्चर आणि टेस्ट दोन्हीही छान येतात. थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आपल्याला हवे तेवढ्या प्रमाणात. हे तुपातच परतताना टाकले ना की ते जरा क्रंची लागतात खाताना. एक कप गरम दूध घातलंय मी. दूध आणि रवा चांगला एकत्र शिजवून घेतला. त्यानंतर साखर आणि गूळ ॲड केलंय. फक्त गुळाची चव एवढी खास लागत नाही, म्हणून मी थोडी साखर पण ॲड केली आहे मी. आणि आपल्याला किती गोड हवं ह्या अंदाजाने आपण टाकायचं आहे. चांगलं परतून घेतलं ना की गूळ आणि साखर छानसे मेल्ट होतात आणि एकजीव होतात. हे बघा आता छानसं मेल्ट झालंय, एकजीव झालंय. तर आता यामध्ये मी एक केळ घालणार आहे कुस्करून. गॅस मी पूर्णपणे बंद केला आता, कारण गरम असताना जर त्यात टाकलं ना तर केळ काळं पडतं आणि टेस्ट पण खराब येते मग त्याची. हे आता आपला शिरा रेडी झाला आहे. आता देवांना नैवेद्य रेडी करूया. हा बघा आपला आता नैवेद्याचा शिरा रेडी आहे. देवांना नैवेद्य ठेवून घेतला. म्हटलं चला आता मंदिरात जाऊन येऊ. इथे जवळच मंदिर आहे आमच्या घराच्या. हनुमान जयंतीनिमित्त बघा किती गर्दी झाली आहे. इथे मी पण पूजेचं सामान घेतलं. आज हनुमान जयंतीनिमित्त सगळ्यांना हनुमानाच्या दर्शनाची ओढ लागली होती. आज मंदिरात भरपूर गर्दी झाली होती. तरी संध्याकाळी खूप जास्त गर्दी असणार आहे, कारण संध्याकाळी महाप्रसाद पण असणार आहे इथे. हे बघा किती सुंदर पाळणा सजवलाय हनुमान जन्मोत्सवासाठी. पहाटे पहाटे हनुमानाचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी पहाटेच हे सगळं उत्सव साजरा केला आहे.
दरवेळेस तर आम्ही येत असतो इथे, पण आता ह्यावेळी काही जमलं नाही पहाटे यायला. किती सुंदर फुलांनी पाळणा सजवलाय बघा. मंदिर पण खूप सुंदर सजवलंय. वरती फुलांचं पण खूप छान डेकोरेशन केलंय. सगळीकडे असं लाल लाल कार्पेट, हनुमानाचा आवडता रंग असा लाल. किती छान वाटतंय. भजनी मंडळ, भजन पण चालू आहे एका बाजूला, प्रसाद वाटप चालू आहे. सगळं काही शिस्तीत चालू आहे आणि सुंदर असं भक्तिमय वातावरण आहे. तर हे आहे हनुमानाचं मंदिर. हे बघा किती लोभस रूप आहे हनुमानांचं. हनुमानांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज हनुमानांचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटत होतं. असा होता माझा आजचा दिवस. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.